वी. हॅलो रसिक. हॅलो. 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 बोला. हॅलो रसिक. हो, कोण बोलताय? पांडुरंग मोरे बोलतो. कुठून? मुक्काम पोस्ट वारंगा फाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. बरं बरं. पांडुरंगजी. मंगलाताई बोलाले का? हो बरोबर. हम्म. काय सुरू आहे सध्या? काय नाही ताई, बरं आहे, एकदम मजेत. मजेत. हम्म. वारंगा फाटा. वारंगा फाटा खिचडी. हो, वारंगा म्हटलं की खिचडी आठवते. हो. हा, वारंगा म्हटलं तर लोकनाट्य पण आठवतात नाही का? हा, लोकनाट्य आहे की. आता मी लोकनाट्यामध्येच काम करतो. राईट. सध्या बाहेर गावी आहे लोकनाट्याला. कुठे? बार्शी म्हणून आहे, बार्शी. बरोबर आहे. हम्म. हम्म. बरं बरं. मग किती लोकांचं मंडळ आहे तुमचं? आमचं आहे 10 जणाचं. हा हा, बरं. पांडुरंगजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा विचारा. पूर्वी स्वतः लावणी गाऊन पण दाखवायच्या, आता पण आहे का कलावंत? लावणी म्हणजे असतेच ना, गाऊनच असतंय. हा. लोकनाट्यामध्ये कसं असतंय, घुंगरा बांधून हो असतंय, गायक असते, पुन्हा एक पेटी हो वाजवणारा असते, तबला वाजवणारा. हो, म्हणजे आणि मला हे म्हणायचं की रेकॉर्डवर नृत्य सादर करतात की स्वतः गाणाऱ्या पण कलावंत आहे तुमच्या? तेच सांगतो पहिल्यापासून सांगतो, ऐका तुम्ही. हम्म. त्याच्यामध्ये कलावंत राहतं. कलावंत कसं आहे, हम्म. पेटी वाजवणार मास्तर, हा. तबला वाजवणार म्हणजे त्याला वस्ताद म्हणतात, हो तबला वादक. हो. आणि ते तबला वादक आणि पेटी मास्तर जे वाजवतात दोघं जण, त्याच्या हाताखाली मी काम करतो. त्याला म्हणतात सोंगाड्या. बरं. हम्म. हम्म. तर बरं बरं. त्याच्या हाताखाली मी काम करतो. ओके. मला कमीत कमी 25 वर्ष झाले तर. 25 वर्ष? हो. अच्छा. बरं, आता आज पांडुरंगजी कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? गाणं ऐकायचं तर आज AGOG 1 2 4 राम लखन. राम लखन मधलं. बरं. हो. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? परिवार आहे, वैष्णव मोरे आहे, कुंडलिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगा फाटा आणि हा. सर्व मित्र आहेत. आणि पुन्हा मंगलाताई माळवे आहेत. हो. तर आणि एक आता उन्हाळा आहे ताई. हो. उन्हाळ्याचं जरा असं लिंबू सरबत करून पिलं तर लई चांगलं होईल. लिंबू सरबत करून कोण देईल? तर आम्ही करून देऊ. ओके. पावलं आता आम्हाला, पावलं पावलं. बरं बरं. तर घरी गेल्यावर आता तुम्ही करून पिया, म्हणजे शरीराला चांगलं आहे. हो उन्हाचं कसं आहे, हो. थोडं मीठ टाकून. हम्म. उन्हाचं कसं आहे, उन्हामध्ये म्हणजे अंगाला तंतरी जे अशक्तपणा येते, हम्म. ते अशक्तपणा सगळं निघून जाते. बरोबर आणि आहे. फार मोलाचा सल्ला दिलाय पांडुरंगजी. आपण अपेक्षा करूया की ऐकणारे श्रोते सुद्धा हा उपाय करतील. आज तुम्ही जे गाणं सांगितले आता ते तुमच्याकडे आम्ही पाठवित आहोत. तर तुमच्यासाठी आता ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे रामलखन चित्रपटातील गीत. धन्यवाद ताई. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हॅलो. हिराणी बोलत आहे, हिराणी यवतमाळहून. काय नाव? हिराणी, रहमत अली हिरानी. रहमत अली ईरानी जी. हाँ जी. आप यवतमाल में रहते? यवतमाल में सलीमाबाद सोसाइटी में रहते हैं. और क्या करते हैं आप? मैं डॉक्टर प्रैक्टिस करता हूँ होम्योपैथिक की. होम्योपैथी के डॉक्टर हैं आप? हाँ. और रेडियो सुनने का भी शौक पाला है आपने? सुनते हैं. सुनते हैं? हाँ. डॉक्टर साहब, रोजाना सुनते हैं आप? रोजाना हम अभी तक धूप है ना तो बाहर गाँव जाते नहीं प्रैक्टिस करने को, घर के पेशेंट आते हैं जी. और जो 9 बजे से चालू कर देते 5 बजे तक. अच्छा. और कौन से प्रोग्राम अच्छे लगते हैं आपको? यवतमाल के सभी अच्छे लगते हैं. जी जी. आपकी फैमिली के समाचार? फैमिली हम 2 जन हैं. बच्चे अमेरिका में, हम 2 जन हैं. तो आपका वक्त कटता है रेडियो के साथ, है ना? हाँ, यार 2 जने को कम टाइम रेडियो लगा देते हैं. आज कौन सा गीत सुनना है आपको? मुकद्दर का सिकंदर है, दिल तो है दिल, दिल का इतबार. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए, आ गए जो किसी पे प्यार क्या कीजिए, है ना? वो वाला. तो लता दीदी ने गाया हुआ गीत है, बहुत ही उम्दा गीत है.
हमारे दिल तक पहुंच जाता है, सुनते समय हम महसूस करते हैं उनकी आवाज़ की जो ऊंचाई है ना। हाँ, तो एकदम आपके काय. साथ और किसे सुनना है? आणि मग मुमताज हिराणी. अच्छा, तो आपके लिए और आपके शरीके हयात के लिए हम सुनाने जा रहे हैं आपकी पसंद का ये गीत, सुनिए। ठीक आहे. दिल तो है दिल का एतबार। हॅलो हां मॅडम गाणं ऐकायचं होतं. कोण बोलतंय? भारत रामटेके बोलतो. भारत रामटेके कुठून बोलताय? मी विसावा कॉलनी मधून बोलतो. यवतमाळमधून? यवतमाळमधून. बरं, काय करता भारतजी आपण? मी ऑटो चालवतो मॅडम. अच्छा, किती वर्षापासून? मी तरी 20 एक वर्ष झाले मॅडम. म्हणजे मग रेडिओ पण असेल तुमच्या ऑटोमध्ये? हो 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 हो. आहे ना मॅडम. रोज ऐकता? हो रोज ऐकतो मग. अच्छा, बरं बरं. मग भारतजी, तुमच्या रेडिओ म्हणजे तुमच्या ऑटोमध्ये जे लोक बसतात प्रवासी, हो हो त्यांना पण आवडतात का कार्यक्रम? हो हो आवडतात ना मॅडम. बरं. आज कोणते गाणं ऐकायचं तुम्हाला? मला एक गाणं ऐकायचं, रोटी कपडा और मकान मधलं. हो हो. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? माझी पत्नी प्रतिभा रामटेके, हो. तसंच माझा मुलगा आहे चेतन रामटेके, बरं, हां. आणि माझी सासू आहे हो. साईबाई गायकवाड, बरं. माझ्याकडेच राहते. हो तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेले हे गीत. हो ठीक आहे. हॅलो रसिक. हेलो. हां, बोला. हाँ हेलो रसिक. येस. हेलो रसिक का नंबर है ना? हो हो, कोण बोलताय आपण? हाँ मैं डेयरी से बात कर रहा, लतीफ खान. लतीफ खान जी, डेहनी। हाँ, अभी क्या कैसे मिजाज है आपके? बस पहले जैसा था वैसे अभी क्या है, दिखाई नहीं देता कुछ नहीं, घर को ही रहने का है. वो तो है, लेकिन अभी वक्त रेडियो के साथ गुजार रहे हैं आप, है ना? बस रेडियो के साथ सखी सहेली चालू है. हाँ, विविध भारती से सखी सहेली 3 बजे, है ना? हाँ 3 बजे का प्रोग्राम सुनना हाँ. चालू है. हाँ जी जी। और रेडियो के साथ वक्त रेडियो के साथ बीतता ना. बिल्कुल सही फरमाया आप लतीफ लोग जी। हमारे साथ ही है. हाँ, हम लोग तो आपके साथ रहते ही है ना। हाँ अच्छा, और आपके दोस्त भी होंगे कोई डेहनी में? है ना. अच्छा, कैसे हैं आपके दोस्त? अच्छे है, मेरे दोस्त तो पूरे 40 साल के ऊपर के. अच्छा। हाँ, तो अच्छी बात है ना, वो भी तो एक बुजुर्ग लोगों से हम अगर दोस्ती बनाते हैं तो मेरी भी एक 40 साल की उम्र है ना. तजुर्बा भी मिलता है उससे, है ना? हाँ बुजुर्ग लोगों से तजुर्बा मिलता, जी। कुछ तो सीखने को मिलता. हाँ, बिल्कुल सही फरमाया। हम ये कह सकते हैं कि बुजुर्ग हमारे घर में जो बड़े लोग हैं, तो उनसे हम बहुत सी बातें सीख सकते हैं, तालीम हासिल कर सकते हैं ना लतीफ जी? हाँ हाँ. आज कौन सा गीत सुनना पसंद है आपको? ये सुनने का है पसंद है मेरे को, सौदागर में का वही गाना, वही सौदागर. ओके ओके, तो आपके साथ किसे सुनना है? हाँ मेरी लड़की है सुमैया बानो, तानिया परवीन, हाँ ईदा, जैद, आदिना, जी। जियान, तो आपके लिए और आपके फैमिली के लिए हम भेज रहे हैं आपकी पसंद का ये आयशा गीत। बानो. जी, सुनिए गीत का लुत्फ परिवार उठाइए। बहुत बड़ा है हमारा, बहुत बड़ा परिवार है. अच्छा, तो सभी के लिए हम सुनाने जा रहे हैं आपके दिल में जो नगमा है, सुनिए। हेलो रसिक, नमस्कार, कौन बोलते हैं? दिलीप श्रीवास, बालाजी चौक. अच्छा अच्छा अच्छा, दिलीप श्रीवास जी, बोला. हा, आम्हाला गाणं ऐकायचा होता गिरफ्तार मधला, धूप में निकला न करो. धूप में न निकला करो. आप समझ गए मैडम? हाँ, वो तो समझना ही पड़ेगा, और आप तो अभी फिलहाल धूप में नहीं है ना? अरे हम तो अभी धूप में ही बैठे हैं मैडम, दुकान पर बैठे हैं, दुकान पर ढूंढ रहे. वो कहा है ना गुलजार साहब ने, बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है ना? और मौत से निगाहें मिलाने की जरूरत क्या है? अभी तो गवर्नमेंट ने भी कहा है कि धूप में मत घूमिए, है ना? मतलब दुकान वाले को तो दुकानदारी में बैठना ही पड़ेगा ना. हो, बराबर है। तो कैसी चल रही है आपकी दुकानदारी? ठीक चल रही मैडम अभी. अच्छा, गाना कौन सा सुनना है आज? धूप में न निकला करो, रूप की रानी. ओके, भाभी जी को सुनाना है? हाँ भाभी जी को भी सुनाना है, और हमारे दोस्त इष्ट मित्र भी है. अच्छा, तो उनके नाम बताइए आप। हाँ, सुरेश कापसे है, जी। और हमारे डॉक्टर साहब है सुनील सरगर. हाँ हाँ, ओके। हाँ वो भी डॉक्टर साहब भी सुनते रहते, दिन भर वो गीत सुनते रहते. अच्छा, बहुत बढ़िया।
और हमारे भाई साहब को तो आप पहचानते हो, ओटी श्रीवास्तव। जी 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 बिल्कुल। तो आपके घर में रेडियो का सभी को शौक है ना? हाँ, सभी को है, और हमारे दुकान पे भी दिन भर बजते रहता है। ओके, तो आपके लिए और आपके दोस्तों के लिए हम सुनाने जा रहे हैं आपकी पसंद का ये गीत, सुनिए। हॅलो, हा मॅडम, मुक्काम पोस्ट अंजय सिंगे, तालुका धामणगाव, रेल्वे जिल्हा अमरावतीतून बोलत आहे मॅडम. नाव सांगा आपलं. हा, विनोद काळे मॅडम. बरं, तुमचे पत्र येतात नाही का? हा हा, पत्र टाकत असतो मॅडम मी कधी कधी. बरं, आणि काय करता तुम्ही विनोदजी? मी शेती करतो मॅडम. आता काय शेतामध्ये? आता तर मॅडम ठीक आहे, सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहे. ओलीत आहे का? हो. हा, ओलीत नाहीये तुमच्याकडे? नाही पण आम्ही हंगामीच घेतो पीक. हरभरा वगैरे, हरभरा गहू. ओके ओके, हा, कोरडवाहू शेती. हा, घेतोय मी, पण ते आता उन्हाळ्याचा तीळ वगैरे यंदा लावला नाही. अच्छा अच्छा, मग आता वाही सुरू आहे नाही का? हो हो बाई. बरं, आणि तुमचं गाव आहे अंजन सिंगी नाही का? हो, अंजय सिंगे मॅडम. धामणगाव तालुका येतो का? हा हा, धामणगाव रेल्वे मध्ये येते. मोठं बरं, आहे गाव मॅडम. हो हो. आणि आजूबाजूला काही आहे बघण्यासारखी ठिकाणं? हो आहे ना मॅडम, मंदिर आहे, कोण्यांपूर मंदिर आहे, रुक्मिणी माता. कौंडण्यपूरच्या जवळ आहे. हा, कोण्यांपूरच्या जवळ. जागीरपूर आहे पुन्हा. जहांगीरपूर मारुती. हा, मारुती. ओके. शंकर महाराज आश्रम आहे पिंपरकोटा. वर्धा नदीच्या सानिध्यात आहे तुम्ही? हा हा, वर्धाच्या सानिध्यात. बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं विनोदजी? बाबा आहे, माझी पत्नी आहे, मुलगा आहे, भाऊ आहे. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? गजानन महाराज आहे शेगावचे. हा हा. हा, कोणतेही चालेल बरं. भावगीत. बरं बरं, हो. तर तुमच्या सोबत कोणाला ऐकायचं आहे? माझे बाबा आहे पंडितराव काळे. हो. माझी पत्नी आहे शारदा काळे, मुलगा आहे प्रेम काळे, बरं. भाऊ आहे शरद काळे, त्याची पत्नी आहे प्राजक्ता काळे, हम्म. आणि माझा मित्र आहे एक प्रवीण झाडे, रोशन कुडे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे भक्तिगीत, ऐका तर. हा हा हा. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हॅलो रक्षिका ना. बरोबर. हा, नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? मी सुरेश राम साबळे, हा, मुक्काम सामनाबाद तालुका, कागद, जिल्हा कोल्हापूर ताई मी बोलतोय. नाव काय म्हटलं? सुरेश राम साबळे, तमनाकवाडा. चमनाकवाडा हा, हे गावाचं नाव आहे? होय, गावाचं नाव आहे तमनाकवाडा, तालुका कागद, जिल्हा कोल्हापूर. बरं बरं बरं. अच्छा. हा. म्हणजे ते आपल्या नटरंग कादंबरीमध्ये गुना कागलकर दाखवलाय, ते कागलकर म्हणजे ते कागलकरांचं ते गाव नाही का? हा, त्यांचं कागल गाव आणि आमचा तमनाकवाडा. ओके. बरं, सुरेशजी काय करता तुम्ही? मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ताई अंध आहे, बरं. आणि मला भजने गाण्याचा वगैरे छंद आहे. आमचा हसत खेळत भजनी मंडळ आहे, बरं. हा. आणि त्या भजनामध्ये मी भजने गातोय. आमच्या त्यामध्ये महिला आहेत, त्या महिला मला कोणीकडे जायचं झालं की धरून मला गाडीतून बसवून नेतात. अच्छा. गाता गावामध्ये तुम्ही? मी भजने करतोय. बरं. मग तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे सुरेशजी? आमच्या कुटुंबात आमची वहिनी आहे, हो. भाऊ आहे, भावाचा मुलगा आहे, आणि पत्नी होती ते दिलेली आहे. बरं. हा, एकत्र कुटुंब आहे तुमचं? हो, एकत्र कुटुंब आहे. बरं बरं. हे जे गाव आहे तमनाकवाडा नाही का? हा, तमनाकवाडा. कर्नाटकच्या बॉर्डर जवळ आहे का? होय, कर्नाटकच्या बॉर्डर जवळ आहे. सैनापती कापशी म्हणून जे सर सैनापती संताजी घोरपडे यांचे गाव आहे का नाही, संताजी घोरपडे सरसेनापती, हो बरोबर. हा, त्यांच्या पुढे आमच्या 2 किलोमीटर अंतरावर तमनाकवाडा हे गाव. अच्छा. बरं हा. बरं. सुरेशजी, आज गाणं कोणतं ऐकायचंय? मग एखादं गीत सांगा आता तुमच्या मनातलं. हा, तर माझ्या मनातले गीत आहे माझे घर माझा संसार. या चित्रपटाचे गीत आहे बघा. गीत आहे सुधीर मोगे, संगीत अरुण पोडवाल, आणि गायक आहेत सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल. दृष्ट लागण्याजोगे. हा, मी सांगायच्या आधी तुम्हाला कळाले. हा, बरोबर आहे. तर आणि ठीक आहे, त्यांना मी शुभेच्छा या शब्दात देऊ शकतोय. हो. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता हॅलो सुरेशजी,
तुमच्यासाठी आणि आता तुमच्या परिवारासाठी पाठवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे गीत ऐका. हबीब जी, ऐसे कैसे है अभी वहाँ पे एटमॉस्फेयर, वातावरण कैसा है? इधर तो बहुत ही तेज धूप है, क्योंकि हमारा चंद्रपुर जिला ज्यादा हार्ड हार्ड रहता है. हाँ, इधर का hot है. तापमान ज्यादा है. जी जी जी. और 45 लेकिन ऐसा तो हम जानते हैं कि जंगल भी बहुत ज्यादा है आपकी तरफ, है ना? हेलो. हाँ, पहाड़ पे बस्ती होती है ना, उधर जंगल बहुत है. हाँ, फिर भी गर्मी है ना? फिर भी गर्मी है इधर, क्यों तो अपने इधर फैक्ट्री बहुत है ना, इधर आसपास में बहुत हम्म. 4-5 फैक्ट्री है. हबीब जी, गोल्ड माइंस है. हाँ. ये जो जानवर है अभी तो पानी पानी की किल्लत हो रही होंगी, है ना? हाँ. हाँ. तो ये जानवर भी कभी गांव की तरफ आते हैं? हाँ, आते हैं ना इधर, हमारी तरफ नहीं आते, पर कभी कभी 1-2 बार हमारे फैक्ट्री में हमारे शेर आया था. शेर आया था? हाँ. अच्छा. हम्म. तो शेर फिर आया था कुछ केस में. हाँ हाँ हाँ. सीमेंट फैक्ट्री आवारपुर में. ओके ओके. आज कौन सा गीत सुनना है हबीब जी? फिल्म का नाम है हिना का, गीत सुना दीजिए. जी, हिना हिना का है फिल्म ना. जी. कौन सा? हाँ. बेदर्दी तेरे प्यार ने दीवाना कर दिया. लता दीदी ने गाया हुआ. हाँ, लता दीदी ने गाया. इस फिल्म में आपने सभी गाने बहुत ही उम्दा उन्होंने कंपोज किए हैं, रविंद्र जैन साहब ने. हाँ. हाँ, आपने रविंद्र सुना भी जैन का होगा. संगीत. हाँ जी. तो आपके बहुत साथ अच्छे गाने इसमें. बहुत सुंदर हाँ. गीत है. हमको ये गाने सुन के ऐसे लगता है कि हम खुद उस कश्मीर की वादियों में गए हैं ना. हाँ. हाँ. तो आपके साथ किसे सुनना है? हमारे घर के होता है. हाँ. छोटू शेख, साजन बेगम, फारूक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अशमीरा शेख, फैजान शेख, फरहान शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, सैयद अमीनूर, किशन कुमरे, रामहरी लोखंडे, खेमाजी टिकरे, बाबूराव जी बावने, समस्त शेख परिवार और मित्र परिवार. तो आपके लिए और आपके मित्र परिवारों के लिए हम भेज रहे हैं लता दीदी ने गाया हुआ ये सुंदर गीत. सुनिए. हेलो रसिक. हॅलो रसिक. बोला. ताई नमस्कार. नमस्कार. कोण बोलतंय? मी शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनोहर बोलतो. नमस्कार मनवर साहेब, खूप दिवसांनी कॉल लागलाय तुमचा. मला म्हणजे हे होऊन राहिलं, आश्चर्य होऊन राहिलं खरंच, मी हॅलो रसिकशी बोलत आहो की नाही बाबा. म्हणजे श्रोत्यांचं असं म्हणणं आहे की कॉल लागत नाही, नाही का? बरोबर बरोबर. माझं तर आता मी 3 वाजता ट्राय करत आहो, थकलो होतो, आता ठेवून दिला होता. हो, पण ही विल पॉवर चांगली आहे तुमची, लागला मग फोन, नाही का? बिलकुल. कारण श्रोते, तुम्ही जे श्रोते आहात ते खूप जुने श्रोते आहात आणि खूप प्रेम करता रेडिओवर. नक्कीच ताई. बरं बरं. आज मग काय सुरू आहे मग आता राहुलजी? वेळ कसा जातोय तुमचा? काही नाही, ते आता वेळ तर काही जात नाही, पण आता घरी आमची नात आहे, त्या नातीसोबतच वेळ घालवणं सुरू आहे. आता सध्या तिला सुट्ट्या लागल्या. असं म्हणतात दुधावरची साय दुधापेक्षा जास्त प्रिय असते, नाही का? बिलकुल ताई. हा. आणि मुलगी तर आणखी जास्त लाडाची असते, नाही का? हो हो हो. आमच्या घरात मुलगी नव्हतीच ना, सर्व बरोबर. मुलंच होते. वा 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 वा. तर मग आता मुलीसोबत म्हणजे नातीसोबत वेळ घालवणं, तिच्यावर संस्कार करणं चालू आहे, नाही का? हो हो हो. आज कोणतं गाणं ऐकायचंय राहुलजी? आज एक जुना चित्रपट आहे, मेरे हमसफर. हो, जितेंद्र यांचा. हा, जितेंद्र आणि शर्मिला टागोर. शर्मिला टागोर, बरोबर आहे. हम्म, हम्म. त्यांच्यावर एक गाणं त्या ट्रक मध्ये चित्रित केलेलं आहे. किसी राह में किसी मोड़ पर. हा, किसी मोड़ पर. हा, खूप सुंदर गीत आहे. मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजातील गीत आहे. हो हो. ते गीत ऐकायचं होतं आज ते. वा, खूप सुंदर गीत आहे हे. मला असं वाटतं की म्हणजे फिल्म जे आपण पिक्चरायझेशन पाहिलंय ते ऐकताना तितकं सुंदर वाटतं. बिलकुल ताई, खूपच मस्त. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? माझ्यासोबत आज आमचे ज्येष्ठ श्रोते, रेडिओ श्रोते, बालाजी चौक यवतमाळ येथील ओटी श्रीवासजी आहेत. हो. त्यांचा आज वाढदिवस आहे. आज आम्ही नुकताच त्यांचा दिवस साजरा करून आलेलो आहोत. वा 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 वा. आणि आमचे जे मित्र परिवार आहेत, शेख आझादजी, लक्ष्मणराव लोखंडे, बरं. पंजाबरावजी रामटेके, अच्छा. विनोद कुमार ढवळे, हो. आणि असे बरेचसे श्रोते आहेत ज्यांचे नाव मी आता सध्या तरी म्हणजे इतके नाव नाही घेऊ शकत. हो, बरोबर. असे सर्वच आमच्या श्रोत्यांना ऐकवा. आणि घरातील आमची मंडळी आहे, सरला मनवर, माझी पत्नी, हो.
आणि माझी सून आहे सौ रोशनी मनोहर, हम्म, हम्म, हम्म. विशाल आणि चेतन, माझे 2 मुलं, बरं. हा. आणि माझी स्वीट बेबी प्रियांशी. वा वा. म्हणजे या तुमचं सर्वांना द्या ऐकून. बरं, तर तुमच्या सुंदर कुटुंबासाठी, तुमच्या सुंदर मित्रांसाठी, प्रेमळ मित्रांसाठी आता आम्ही पाठवित आहोत हे तुम्ही सांगितलेलं गीत. ऐका तर. थँक्यू ताई. कार्यक्रमात श्रोते हो, आपणही फोन करू शकता. दिवस आहे मंगळवार आणि वेळ आहे दुपारी 3 ते 3:30. फोन नंबर आहे 07232245464. फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 07232245464. या फोन क्रमांकावर दर मंगळवारी तुम्हाला फोन करायचा आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण दर गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवीला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो रसिक.